संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। शिक्षक भरती आणि शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो। मित्रांनो, शिक्षक भरती मागच्या आठवड्यात सुरू होणार असा समज अनेक अभियोग्यताधारकांना त्या ठिकाणी झालेला होता। गेल्या आठवडाभरापासून मी मुंबई मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी होतो आणि काय तिथली सिच्युएशन आहे, काय शिक्षक भरतीबद्दलच्या सध्या बातम्या आहेत, या सर्व मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। त्यामुळं गेल्या 4-5 दिवसापासून वेळ आणि त्या ठिकाणची ठिकाण न सापडल्यामुळं मला ते व्हिडिओज ज्या अपडेट्स होत्या त्या अपडेट्स तुम्हाला देता आल्या नाही, परंतु गेल्या 4-5 दिवसातल्या ज्या काही अपडेट्स आहेत त्या अपडेट्स तुम्हाला महत्त्वाचे अपडेट्स व्हिडिओच्या माध्यमातून देत राहील। सर्वात पहिलं आहे की शिक्षक भरती आता केव्हा होणार याकडे सर्व अभियोग्यताधारकांचं लक्ष लागलेलं आहे, कारण भरती प्रक्रिया सुरू व्हावी म्हणून अनेक अभियोग्यताधारक सध्या त्या पोर्टलकडे लक्ष देऊन आहेत। आता यामध्ये काही गोष्टी लक्षात घ्या की पवित्र पोर्टलच्या ज्या जागा देण्याचं काम होतं, जी प्रक्रिया होती ती पूर्ण झालेली आहे, परंतु एक त्यामध्ये आता तुम्ही काल परवापासून जर एक पत्र व्हायरल होताना बघत असाल तर ते आहे 11वी-12वीच्या ज्या जागा आहेत, म्हणजे कनिष्ठ विद्यालयाच्या ज्या जागा आहेत त्या जागा रिवोट करण्याच्या सूचना ह्या प्रत्येक उपसंचालकाने त्या ठिकाणी शिक्षणाधिकाऱ्याने त्या ठिकाणी त्यांना दिलेल्या आहेत किंवा त्यांना विनंती केलेली आहे। त्यामुळं पोर्टलवरती जेवढ्या कनिष्ठ विद्यालयाच्या जागा आलेल्या आहेत त्या रिवोट झालेल्या आहेत आणि त्या रिवोट करण्याचं काम सुरू आहे। त्यामुळं पोर्टल का सुरू झालं नाही हा प्रश्न अनेक अभियोग्यताधारकांना पडला आहे। अनेक जणांचे व्हिडिओज असतील किंवा अनेक जणांचं मत असं आहे की तिथे माननीय मंत्री महोदयांची साईन बाकी आहे, मग जेव्हा ते साईन करतील त्यानंतर ते पोर्टल सुरू होईल अशा पद्धतीची एक बातमी त्या ठिकाणी व्हायरल केल्या जात आहे। मित्रांनो, असं काहीच नाही आहे, कुठलीही सही माननीय भुसे साहेबांची बाकी नाही आहे किंवा असे कुठलीही त्यांच्याकडे असा प्रस्ताव नाही की तुमची साईन करा आणि मग आम्ही पोर्टल सुरू करू, असं काहीच नाही आहे। आणि काही जण असं म्हणतात की मंगळवारी कॅबिनेट होणार आहे आणि मग त्या मंगळवारी त्या ठिकाणी मांडल्या जाईल आणि मग तिथून मंजुरी मिळेल, असं सुद्धा काही नाही आहे। ह्या दोन जे शक्यता आहेत किंवा ह्या दोन गोष्टी बाहेर काही सांगत आहेत पूर्णपणे चुकीचं आहे। कॅबिनेटमध्ये असं कुठलीही गोष्ट याआधीसुद्धा भरतीला कॅबिनेटमध्येच मंजुरी दिलेली आहे, सगळी प्रोसेस झालेली आहे। त्यामुळं कॅबिनेटमध्ये फक्त पोर्टल सुरू करण्यासाठी मंजुरी घेण्यासाठी तिथे असा काही विषय मांडला जाईल किंवा असा काही विषय त्या ठिकाणी जाईल असं नाही आहे। हा विषय ऑलरेडी झालेला आहे कॅबिनेटमध्ये किंवा ती मंजुरी पाहिजे ती मिळालेली आहे। त्यामुळं विनाकारण चुकीची माहिती त्या ठिकाणी मुलांना सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे। कॅबिनेटमध्ये कुठलंही फाईल, कुठलीही चर्चा त्या ठिकाणी आता होणार नाही, कुठलंही मंत्री महोदयाची साईन त्या ठिकाणी बाकी नाही। डिजिटल युगामध्ये कुठली साईन, कारण डिजिटली साईन असतात। आता तुम्ही याच्यावरती बघा GR वरती, त्याच्यावरती साईन नसतात, तर डिजिटल साईन बाय डिजिटली असं दिलेलं असते। मला साईन बिहीन काही बाकी नाही आहे, हे पहिलं गैरसमज मी दूर करतो। सगळं झालेलं आहे, फक्त काम कुठून अडलेलं आहे तर आयुक्त कार्यालयामध्ये तांत्रिक अडचण काय झाली आहे तर जागा ज्या रिवोट करण्याचं काम सुरू आहे पोर्टलवरून त्या डिलीट करायच्या, त्यामुळं ही प्रक्रिया थांबलेली आहे। काही अभियोग्यताधारकांचं म्हणणं असं आहे की 11वी-12वीच्या जर जागा येत नसतील तर त्याला आम्ही काही काळ थांबायला तयार आहोत, या जागा आल्यानंतर पहिल्याच फेजमध्ये ह्या जागा द्या, असं अनेकांचं म्हणणं आहे। त्यामुळं बघा, भरती प्रक्रियेमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की भरती सुरू असताना अनेक निर्णय हे भरतीमध्ये वेगवेगळ्या समुदायाला लागू होण्यासाठी घेतल्या जातात। म्हणजे एखाद्या इंग्रजी माध्यमाचा आत्ता जर निर्णय आपण बघितला असेल त्यामध्ये जे काही गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत, म्हणजे त्याला आपण म्हणतो की जे 12वी सायन्स असतील, BA इंग्लिश असतील, MA इंग्लिश असतील, त्यांना इन्क्लूड करा किंवा कन्वर्ट जागा त्यांना नंतर दिल्या जातील असं ज्यामध्ये नमूद केलेलं आहे, तो सुद्धा हायकोर्टामध्ये आम्ही पिटिशन दाखल केली होती, त्याचं एक फलित त्या ठिकाणी म्हणावं लागेल। परंतु यामध्ये काय होतं की काही लोकांची नाराजगी होते, काही लोकांना याचा फायदा होतो, असेच निर्णय प्रशासनाकडनं त्या ठिकाणी घेतल्या जातात। आता आपण जर बघितलं तर 11वी-12वीचा जो निर्णय यामध्ये असे उमेदवार आहेत की जे 1 ते 8ला पात्र नाही आहेत, ते फक्त 9, 10 किंवा 11, 12साठी पात्र आहेत। मग असे उमेदवार ज्यावेळेस अशा उमेदवारांना जर त्या भरती प्रक्रियेमध्ये समाविष्टच होता येत नसतील तर असे उमेदवार भरती प्रक्रिया
लेट करण्यासाठी किंवा ती लेट व्हावी म्हणून प्रयत्न करत असतात. त्यामुळं भरती प्रक्रियेमध्ये अनेक निर्णय असे असतात की ते एखाद्या समुदायाला फायद्याचे असतात, कोणाला असं वाटतं की ते विरोधातले. त्यामुळं असे प्रयत्न त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं होताना मंत्रालय असतील किंवा आयुक्त कार्यालयामध्ये होत असतात आणि त्यांना एक मधला वेळ ठरवून किंवा त्यांचा ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून पुढं जायचं असतं. 17पासून आम्ही भरती प्रक्रियेमध्ये आहोत. 17मध्ये एवढ्या अडचणी होत्या आम्ही त्या दूर केल्या. अनेक शासन निर्णयामध्ये त्रुट्या होत्या, त्या आम्ही दूर करायला लावल्या. असं करत मागच्या भरतीमध्ये सुद्धा ह्या गोष्टी केलेल्या आहेत. काही निर्णय चुकीच्या पद्धतीने घेतल्या गेले, त्यामुळे त्याचा फटकाही आपल्या उमेदवारांना बसला. तर असं जे काही निर्णय आहेत ते आम्ही त्या ठिकाणी दूर करण्याचं काम केले. परंतु आता बघितलं असेल 11वी-12वी जागा रिवोट झाल्यामुळं त्या मुलांमध्ये असंतोष पसरलेला आहे. आता जागा किती आहेत याबद्दलही अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने सांगताय. जागा किती येणार आहेत, एक्झॅक्टली जागा किती अपलोड झालेल्या आहेत, जिल्हा परिषदच्या किती आहेत, संस्थेच्या किती आहेत, ट्रायबलच्या किती आहेत, सगळं तुम्हाला सांगणार आहे पण उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि आज मी तुम्हाला जे सांगणार होतो ते असं आहे की पवित्र पोर्टलची कार्यप्रणाली किंवा पवित्र पोर्टल हे लवकरात लवकर सुरू होईल असं आयुक्त कार्यालयातून मंत्रालयामध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं आणि त्याचं तांत्रिक अडचणसुद्धा मी तुम्हाला सांगितले, त्यामुळं थांबले. बाकी भरती प्रक्रिया ही लवकरच सुरू होईल ही आशा आपण करूया. दुसरी गोष्ट अशी आहे की भरती प्रक्रिया तर सुरू होईलच, परंतु अनेक अडचणी त्यामध्ये आहेत. त्या अडचणी सॉल्व्ह करून आयुक्त कार्यालय किंवा मंत्रालयाला त्या ठिकाणी पुढं काम करायचं आहे. या व्यतिरिक्त दुसरी एक महत्त्वाची बातमी आजची आहे की वेतन श्रेणीच्या संदर्भामध्ये जी फाईल GADकडे विधी आणि न्याय विभागाकडे शिक्षण विभागाकडनं गेलेली होती. कारण नागपूर खंडपीठाने पिटिशन जे दाखल झालेलं होतं शिक्षकांचं, त्यांना सांगितलं की 6 ते 8ची वेतन श्रेणी द्या, परंतु आता कोर्ट याला द्यायला तयार नाही. न्याय आणि विधी विभागाकडे ती फाईल गेलेली आहे. परंतु आज जी माहिती आपल्याला कळते यामध्ये SLP दाखल करण्याचं महाराष्ट्र सरकारनं ठरवलेलं आहे आणि ते सुप्रीम कोर्टामध्ये आता या निर्णयाच्या विरोधात त्या ठिकाणी ते जात आहेत. त्यामुळं अनेक जे 6 ते 8चे विशेष शिक्षक होते, वेतन श्रेणीच्या संदर्भामध्ये त्यांना अपेक्षा होती की हा निर्णय पूर्ण महाराष्ट्राला लागू होईल आणि आपल्याला जी S12ची वेतन श्रेणी ती आपल्याला लागू होईल. तर याला कुठंतरी आज फटका बसलेला आहे, कारण सुप्रीम कोर्टात हे प्रकरण गेलेलं आहे. आता सुप्रीम कोर्टामध्ये जे काही निर्णय होईल किंवा सुप्रीम कोर्ट जे सांगेल त्यानुसार पुढील प्रक्रिया हे शालेय शिक्षण विभाग त्या ठिकाणी करेल. परंतु तुम्हाला माहिती आहे की सुप्रीम कोर्टात गेल्यामुळं हे प्रकरण आता काही वर्षासाठी याचिका असल्यामुळं तारखेवर तारीख त्या ठिकाणी ठरेल आणि 6 ते 8चा विषय सध्या तरी 2-4 वर्ष त्या ठिकाणी ते सुप्रीम कोर्टामध्ये सुरू राहील असं या ठिकाणी आता वाटायला लागलेलं आहे. त्यामुळं वेतन श्रेणी संदर्भातली ही महत्त्वाची अपडेट होते. भरतीच्या संदर्भामध्ये मी जे तुम्हाला सांगितलं आहे ती तथ्यता 100% आहे. या व्यतिरिक्त कुठलंही कारण नाही आहे. या व्यतिरिक्त आणखीन बरीचशी माहिती आहे की ती तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. पण उद्या तुम्हाला भरतीच्या संदर्भातली आकडेवारी मी सांगेल. त्यामुळं आनंदाची गोष्ट आहे. फक्त एवढंच आहे की हत्ती गेलेला आहे, शेपूट राहिली आहे. काही दिवस त्या ठिकाणी सहन करा. 100% सोन्याचे दिवस आहेत एवढं मी निश्चित सांगेल. जागेची आकडेवारी, अचूक जागेची आकडेवारी मी तुम्हाला सांगेल. 100% तेवढ्याच जागा झडपीला येतील, संस्थेला येतील, ट्रायबलला येतील. उद्याच्या व्हिडिओमध्ये हे सर्व तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळं उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका आणि यानंतर लाईव्ह सेशन घेऊन तुमचे सर्व प्रश्न जे मार्गदर्शन आहे लाईव्ह बॅचचं ते पूर्णपणे मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा करणार आहे. त्यामुळे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत रजा घेतो. सर्वांचे धन्यवाद.